एवरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ ऑन स्टार गर्ल व्लॉग. तर आजचा व्लॉग खूप दिवसानंतर म्हणजे खूप महिन्यानंतर एक सॉन्गचा BTS व्लॉग असणार आहे. तर खूप दिवसांनी मी एक सॉन्ग शूटला चालली आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि सॉन्गसुद्धा खूप सुंदर आहे. मी जेव्हा हा व्लॉग अपलोड करेल त्यावेळेला मे बी सॉन्ग आलेला असेलच ऑब्वियसली. सो सॉन्ग कसं वाटलं पहिले तर हे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवायचं आहे. आणि त्यानंतर आता पुढे पण आता आम्ही चाललोय. आता मी लोणावळ्याला आहे, नवीन ठाण्यावरनं चालली एकविरेला. तर आपलं पहिले पुढच्या सिक्वेन्सचं शूट आहे आणि त्यानंतरचं जे शूट आहे ते आपलं पनवेलमध्येच आहे, म्हणजे नवी मुंबईला. सो पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मी करून मॅगी खाऊन आलेली आहे. मला तर बनपा बोलली. सो ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. देन आम्ही फूड कोर्टला थांबलो आणि आम्ही घेतलं फ्रूट सॅलड. आणि ते खाता खाता ती स्टिक होती ती जरा जास्तच माझ्या घशाला टोचली आणि नंतर मग मी स्लोली खाल्लं आणि आम्ही त्याच्यानंतर मग लगेचच निघालो. सो आता आम्ही फूड कोर्टला थांबलेलो आणि मी फ्रूट सॅलड खाल्ला, कारण बाकी काहीच खायची इच्छासुद्धा नव्हती, कारण सकाळ सकाळ दुसरं काय मला खायलाच आवडत नाही. देन रात्रीची झोपसुद्धा नव्हती झाली, 1:30 वाजता झोपली आहे, सगळं नीट पॅकिंग आणि सगळे प्रिपरेशन्स करून सॉन्ग शूटचे. देन सकाळी 4 वाजता उठली मी. सो आता कॉफी घेतली कारण झोप नको यायला. आणि आता आम्हाला सनी दादासुद्धा भेटलेला आहे आणि जी थोडी टीम होती ती सुद्धा आम्हाला फूड कोर्टलाच भेटली. सो आता आम्ही चाललोय एकविरा मंदिराच्या पायथ्याशी. हा आहे माझा आउटफिट आणि आता मी मेकअप सुरू करतोय. ही आपली मेकअप आर्टिस्ट, आम्ही पहिल्यांदाच भेटतोय. हळूहळू आमच्या सॉन्गमध्ये बॉन्ड सुद्धा होईल. सो गाईज, माझा लुक रेडी झालेला आहे आणि एकदम प्रिटी दिसते. हिने तयार केलंय. आता शूट स्टार्ट झालेला आहे. सो गाईज, आता आमचे थोडेसे सीन झाले आणि मी आणि श्वेता बसलोय छत्री घेऊन, कारण आम्हाला जो सीन पाहिजे तो असा प्रॉपरली सॉफ्ट लाईटमधला होता आणि आता खूप जास्त ऊन आलं आहे, बघू शकता तुम्ही. सो त्याच्यामुळे आम्ही थोडा होल्ड घेतला आहे. इकडे सगळी टीम बसली आहे, डिस्कस कर रहे. द स्ट्रगल इज रिअल. फ्रेम मध्ये हा कपडा येतोय म्हणून तो कपडा काढून टाकला. सो मच स्ट्रगल. निकला असा लुक वगैरे डायरेक्ट रोलिंग झाला. सो गाईज, आता इकडचं शूट आपलं झालेलं आहे. प्रॉपरली शूट सुद्धा झालं आणि फोटोज सुद्धा काढलेत पोस्टरसाठी आणि अजून काही कॅन्डिड फोटोज काढलेले आहेत जे मी इन्स्टावरती अपडेट केले असतील आतापर्यंत. सो आता आम्ही इकडनं निघतोय आणि आता आम्ही चाललोय पनवेलला. पनवेलला खांदा कॉलनीच्या इकडे, तिकडे काही अजून शॉर्ट्स घ्यायचे. सो काय नाही, जस्ट फ्लॉन्टिंग माय माय न्यू लुक. सो काहीच नक्की सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला. माझा शरारा माझ्या पायाच्या पुढे चालला आणि तो खिसतोय. आता आम्ही पायथ्याच्या मंदिरापासून निघालोय आणि आता आम्ही चाललो पुढे. आणि गाईज, जे काय आता शूट केलं ते इतकं सुंदर शूट झालेलं आहे, म्हणजे मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की एकविरेच्या ज्या शिड्या आहेत तिकडे इतकं सुंदर शूट होऊ शकतं. पण आताच ते इतकं छान आहे, तर आउटपुटसुद्धा ह्याच्याहून खूप जबरदस्त असणार आहे. सो आय एम एक्सायटेड त्या सॉन्गसाठी. आणि सॉन्गसुद्धा ऑडिओसुद्धा खूप छान आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि ज्यांनी कोणी सॉन्ग बघितलं नसेल तर सॉन्ग बघा आणि इन्स्टावरती रील्स बघून मला कोलॅबसुद्धा करा.
सो आता आम्ही तळोजाला पोहोचलोय. लोकेशन पासून आम्ही एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि मी फूड कोर्टलाच माझं कॉस्ट्युम चेंज केलेलं आहे कारण आता वेगळा लुक आहे, वेगळे सीन आहे. सीन एक 5 मिनिटाचाच आहे. सो आता शूट पण संपतच आलेलं आहे डे 1चं आणि डे 2चं पण आपल्या ब्लॉगच्या पुढेच असणार आहे. सो ब्लॉग पुढे कंटिन्यू सुद्धा करा आणि हा सिम्पल लुक मला कसा वाटतं हे सुद्धा मला नक्की सांगा कारण ह्या सॉन्गमधले लुक खूप सुंदर आहेत. अजून 2 किंवा 3 लुक आहेत अजून, ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळतील. सो आता मी पोचतोय तिकडे. सो गाईज आपला आता जो सीन होता त्याचा शूट कम्प्लीट झाला आहे आणि आता मी चालली आहे घरी. तर आपला डे 1चं शूट इकडेच कम्प्लीट झालेलं आहे. आता पुढे जो ब्लॉगमध्ये असेल तो डे 2 असेल आणि अजून खूप वेगवेगळे कॉस्ट्युम्स आणि सीन्स बाकी आहेत, ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटणार आहेत. तर आता मी खूप जास्त थकली आणि मी घरी जाऊन मस्त आराम करणार आहे. तर आपण भेटूया पुढच्या दिवशी, म्हणजे याच ब्लॉगमध्ये पुढच्या दिवशी. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. बाय बाय. सो गाईज आता मी पोचली आहे लोकेशनवरती आणि ही श्वेता आपली मेकअप आर्टिस्ट आणि इकडे आम्ही पूर्ण पसारा करून ठेवलाय, बसायला जागा आहे कोणाला. तर पहिला आउटफिट जो थोडा साऊथ लुक आहे, हा एक एक्स्ट्रा ड्रेस आणून ठेवला आम्ही आणि ही आमची साडी आणि हे सगळं मेकअपचं वगैरे. हा गुलाबी साडी, गुलाबी मँगो सगळे कलर आहेत त्याच्यावर. सो आता फर्स्ट लुक कोणतं हे अजून आम्हाला कळालेलं नाहीये. तर एकदा लोकेशन वगैरे सेट झालं की मग आम्ही जो लुक आहे तो करायला सुरुवात करू, म्हणजे मेकअप, हेअरस्टाईल वगैरे. सो आता आम्ही नाश्ता करतोय समोस्याचा. या खायला नाश्ता करायला. अभी यही है फिलहाल. फिर हम हाँ फिर कब प्रॉपर सीन हो जाएगा फिर ही खाना मिलेगा, तब तक खाना नहीं है. सो गाइस व्लॉग पूरे कंटिन्यू करना. आज बहुत कुछ है ब्लॉग में आगे, सो आपको बहुत अच्छा लगेगा. मी काय हिंदी बोलते काय माहिती, मी काय हिंदी बोलते काय माहिती. सिद्धी हे कर ना, व्हिडिओ टाक ना तिकडचा ब्लॉग मध्ये. हे काय दिसते ना ब्लॉग तर काय ब्लॉगच करते. जग्गू पावर गाडेश्वर डॅम ना. सो गाईज आता मी रेडी झाली आणि हा माझा सर्वात फेवरेट लुक आहे आतापर्यंतचा तरी या सॉन्ग मधला आणि मी तुम्हाला पूर्ण आउटफिट पुढे ब्लॉगमध्ये दाखवेन. सो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इवन मला हेअरस्टाईल सर्वात जास्त आवडली, एकदम क्यूट झाली आहे आणि काल सारखाच मेकअप सुद्धा एकदम छान आणि सेटल मेकअप झालाय. हुक स्टेपचा आता शूट आहे तर आम्ही तिकडे चाललोय. पावर ना मस्त वाटतं व्ह्यू तिकडनं, भारी होता. हे आपलं लोकेशन, म्हणजे आपण तिकडे चाललोय, तिकडे चाललोय आपण. आणि हे आहे स्ट्रगल. नशी मी फ्लिपफ्लॉप घालून आली, एखादी हिलची सँडल वगैरे असती तर जमलंच नसतं चालायला कारण एकदम दगडी आहे तिकडे. खाली बघते कारण कॅमेरा बघत चालली ना तर पडेल मी. एक तर इकडे अशी बोलतात ना एकदम गारगोटीवाली थोडीशी, म्हणजे प्लेन तर कसं प्लेन सरफेस असलं दगडांवरती एकदम पाय सरकतो. आपलं जे एक लास्ट सॉन्ग शूट होतं ते इकडेच झालेलं. ड्रीम एस्केप काय कॅम्प ड्रीम एस्केप असं रिसॉर्ट आहे तिकडे झालेलं. सो या लोकेशनवरती मी ऑलरेडी आलेली आहे. लक चारी बाजूला पाणी, तिकडनं आम्ही आलो. काय केलं तुम्ही? काय झाडं लावली पूर्ण, काय केलं म्हणजे ही जी सगळी झाड आहेत डायरेक्ट गार्डन बनवलं. कारण आपण बोललेलो ते पाईप वरती आपण लावूया, चिपकवूया, त्या प्रकारचं केलं. कॅमेराच होते तिकडे.
केला असतं ते पण आज केलं ते जर असं काहीतरी कापायला ते केलं. मस्त इकडनं येईल ना बॅकग्राऊंड. ओके चलो. आता आमचा सीन झालेला. नको लावू, डायरेक्ट सीनलाच घे, परत स्वेट येईल. उपयोगच नाही सारखं ते केकी वाटेल. ऑलरेडी केक झाले. नवरात्रीच्या आधीच करायला लागेल. आधीच बाई नवरात्रीच्या आधीच आमचं सॉन्ग आलेलं. गाईज आता आमचा इकडचा शूट डन झाला. मस्त झाले एकदम. आमचा फोटोशूट सुद्धा झालं, जे आम्ही पोस्टर साठी पोज दिलेले आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे. ऍक्च्युली मला हा लुक खूप जास्त आवडलाय, खूप जास्त आवडलाय. आणि आता मी हा चेंज करणार आहे. सो आता मी माझा एक ड्रेसचा लुक आहे तो मी पटकन चेंज करून येते. आता आमचा लंच ब्रेक सुद्धा आहे, म्हणजे त्या सीन नंतर त्याच्यावरती एक थोडेसे शॉर्ट्स घेतले जातील आणि नंतर मग आमचा लंच आहे. सो वेज फायनली आता आम्ही जिकडे थांबलो तिकडे आम्ही आलोय आणि खूप जास्त थकली आहे. अजून फक्त हुक स्टेपच झाली एवढ्या 2 तासामध्ये आणि खूप जास्त ऊन होतं, तुम्ही बघितलं. सो आता माझं चेंज आहे, मी तुम्हाला बोलली. तर आता मी मस्तपैकी जेवणार काहीतरी, किंवा आधी किंवा नंतर, दोघांपैकी एक तर शूट असेल आधी, नाही तर जेवण असेल. तर आता मी चेंज करते. माझा कितवा आउटफिट असेल हा? थर्ड डे ना? नाही, फोर्थ आउटफिट घातलाय. काल 2 झाले आणि हा आता माझा दुसरा आहे. आता परत मेकअप सुरू करणार आहे. रॅशेस पण येतात ना उन्हाने. आता थांबा, मी ब्लॉग मध्ये घेते. कर. सो गाईज आता या आउटफिट वरती मस्त कर्ल्स केलेत. आपला मेकअप सुद्धा रेडी झालाय. मेकअप करताच मी 2दा थोड्याशा डुलक्या काढल्या. आणि मला तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे माझा सर्वात आवडती गोष्ट, ती म्हणजे ही कालच आणलेली आहे माझ्यासाठी, कारण स्वेट येतो सारखा. हे बघा, मस्त हवा मिळते. तरी आता चार्जिंग कमी आहे, म्हणजे चार्जिंग थोडीशी डाऊन झाली आहे मागासपासून आम्ही यूज करतोय म्हणून. पण ॲटलिस्ट स्वेटने आणि मेकअप सुद्धा चांगला सेट राहतोय. आणि यात लाईट पण आहे बघा. हे बंद. हां, मी मस्त केलं. अरबाज निक्की बोलणार आला. पांढरीवाली आली का? अरबाज इधर आहे, आ जाओ. अरबाज आला. इकडे बघाच पासून 1 तास बिग बॉस डिस्कशन चालू होत. नईला मध्ये ठेवू, याला घेऊ. निकीला मी विचारतो, निकी कसं वाटतं तुला घराबाहेर आली तो आता 100 दिवस? अच्छा, 100 दिवसांनी तिला बरं वाटतं तिला आता. ती काहीच बोलायची एवढी शांत ती निकी कुंची बोलली. बाई बोल, काय कर. तू तिला अरबाजचा टच पाहिजे. तुमचा कुठे? तिला ट्रॉमा होईल. ट्रॉमा स्वीला बघितलंच वाटतं. सोबत असेल अशी खेळताना दाखवू सोडा, नाहीतर मग असं दाखवू का? असं म्हणजे तू कशी खेळ तुझ्या मी कधी पकडलं ना. एकदम भारी. तीन नाही पकडला बाई. ते कोणाला घनच्या मला हे सगळे जे कधी बिग बॉस मध्ये दिसतच नाही, बाकीचे लोक. मी बघतोय कमी करतो, वाढवतो. ओढणी नीट कर, ओढणी तुझी ओढणी नीट कर.
चलो रेडी परफेक्ट पकडले तू आता मस्त घेतले. सो आता आम्ही खडबडीत रस्त्याने आम्ही आलो. खूप जास्त चालता सुद्धा येत होतं. आम्ही तिकडे 2 व्हीलरवरनं आलो कारण 4 व्हीलर सुद्धा तिकडे येऊ नव्हती शकत. लोकेशन तर खूप सुंदर आहे. असे आलोय तिकडनं 2 व्हीलरने आणि बहुतेक तिकडे जायचंय मला. सो गाईज आता मी चेंज केलेलं आहे. साडी आपली वेअर केलेली आहे चांगली आणि ते आपलं लोकेशन आहे तिकडे जायचं. करा सायक वगैरे करा. सो आता आम्ही आणि इकडे पाऊस सुद्धा पडायला लागलाय त्यामुळे आता पटापट शूट करायचं कारण लाईट सुद्धा गेली आहे. सो ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. सो हे आहे आमचं नेक्स्ट लोकेशन ऑन टॉप. एवढं स्ट्रगल कुठून आलो आम्ही. रिवर्स जायचे तुला. इकडनं आलो आम्ही. राईट मुळे पाऊस पडतोय थेंब थेंब. सो गाईज फायनली मी घरी आले. आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागला आणि म्हणजे जो रस्ता 1 ते 1.5 तासाचा आहे तो आम्हाला 2.5 तास लागले आम्हाला घरी यायला. सो मी तर फायनली घरी आली आहे. मी खूप जास्त थकली आहे गाईज कारण काल कसं आम्ही एकविरेला होतो तर थोडं थंड वातावरण होतं आणि शूटसुद्धा लवकर डन झालं. पण आज हुक स्टेप होती तसं पण पूर्ण वेळ आम्ही उन्हामध्ये होतो. सो त्यामुळे खूप जास्त थकलो. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. मी माझा पूर्ण प्रयत्न केला आहे की मी बेस्ट ब्लॉग तुमच्यापर्यंत आणू शकेल. सो जे काय माझ्याकडनं राहिलं असेल किंवा चुकलं असेल सो थोडंसं समजून घ्या आणि सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आता मी कंटिन्यू ब्लॉग अपलोड करत राहणार आहे. ह्या सॉन्गला आय होप तुम्ही खूप प्रेम दिलंच असणार कारण सॉन्ग नेक्स्ट लेवल शूट झालं आहे. नेक्स्ट लेवल ऑडिओ आहे आणि सनी दादाने कामसुद्धा खूप छान केलं. पूर्ण टीमने त्यांचं बेस्ट काम केलं. सो मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आता तरी या सॉन्गसाठी. जर हा व्लॉग तुम्ही बघत असाल तर सॉन्ग आलेलं असेल ते सुद्धा सनी फडके यूट्यूब चॅनलवरती आहे. इकडे चॅनलचं नाव आहे तर बघायला विसरू नका आणि खूप प्रेम द्या सॉन्गला. रील्ससुद्धा बनवा. आपल्या एकविराईचं सॉन्ग आहे त्याच्यामध्ये एकविराईचा उल्लेख आहे आणि ओव्हरऑल मला सॉन्ग खूप आवडले. तुम्हाला सुद्धा नक्की आवडलेलं असेल. सो लव्ह यू ऑल. बाय.